तर मी सध्या आलो अचलपूर तालुक्यातल्या सावडी रातोरा या गावात की एक कार्यकर्ता राजो उपोषणाला बसला आहे ना. आता रात्रीचा टाइम आहे, या ठिकाणी जसा पाहता लाईट बी नाही आहे. लाईट नसलं की आपला काही योग येत नाही. हे तपाहे हा माणूस तिकडे उपोषणाला बसलाय. बाबा काय काय साठी बसला? थंडी जर म्हणसाल तर थंडी वज्जर आहे ना. तर तुम्ही जर पाहत असाल हे या ठिकाणी सारे लोक, हा कार्यकर्ताही बसलाय बा या ठिकाणी. तर हे सारे जण उपोषणाला बसल्यात. काय राजू निलेश भाऊ आकडे म्हटलं याचं नाव निलेश भाऊ. थंडी जर म्हणसाल तर सुसू देऊन राहिले काय साठी? बेकाम बिमार पडताय थंडी द्या बेकार आहे नाही थंडीचं बसणं. काय साठी बसले सांगा मला बा. आता गावाचा विकास करावा लागेल ना आपल्याला काही ना काही. आता आपली आमसभा होती, आमसभेत आपण प्रश्न विचारले सचिवालय किंवा गावाचा विकास काऊन नाही होऊन राहिला. आपल्या गावात लाखो रुपयाचे करोड रुपयाचे निधी येऊन राहिले. निधी चालले कुठं? म्हटलं बा गावाच्या बाहेर जिथं एकही माणूस राहत नाही तिथं रस्ते केले जातात. गावातले काम तसेच राहून राहिले. तर ते म्हणे याच्यात आमचं काही नाही आहे म्हणे. तर म्हटलं लाखो रुपयाचे 50 लाख रुपये कायले म्हणतात? हे कसं काय बोलून राहिले तुम्ही? ते रोजगार याच्यातून आहे म्हणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून, तर MRGS मधून. तर तसंच त्याचा कर्मचारी उठला आहे रोजगार सेवक आणि शिवीगाळ करून राहिला. शिवीगाळ केली तर त्याला म्हटलं तुमचं काही लेनदेन नाही आहे. तर त्यानं आमच्या गावचे सरपंच आहे उपसरपंच प्रसन्नभाऊ काठोडे त्याच्यासोबत वाद घालून घेतला. त्याला शिवीगाळ करणं चालू करून दिली. तर त्याला म्हटलं बा हे तुमचं चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. तर त्या विषयावर काही बोलले नाही. मला ठीक आहे, मग विषय संपला. मग मी 21 तारखेला त्याला पत्र दिलं की जेव्हा 20 तारखेला जे आपली मासिक जी सभा झाली आहे ग्रामसभा, या सभेची मला ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिजे. तर त्याने मला पेनड्राईव्ह आणायला लावली. पेनड्राईव्ह घेऊन या म्हणे, मी देतो तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. तर त्यानं 7 दिवस कंटिन्यू मला घुमवलं. 20 तारखेपासून आज देतो उद्या देतो. 27 तारखेला त्याने ठराव घेतला की बा कोणत्याही गावातल्या माणसाले व्यक्तिगतरित्या सीसीटीव्ही फुटेज देता येत नाही. मी त्याला म्हटलं मी न्यायालयीन कामासाठी मागून राहिलो, मी कोर्टासाठी मागून राहिलो. तुम्ही असं हे बोलले आहात तर हे चुकीचं बोलले. तर त्यानं ते रेकॉर्डिंग गहाळ करून टाकली. याचा अर्थ सारखा आहे. त्यानं हे जे बोलले हे रेकॉर्डिंग जर का दिली तरी ते गुन्हेगार आहे, आणि आता नाही दिली तर हा गुन्हा सिद्धच झाला त्याच्यावर. बरं मला एक सांगा, तुम्ही आता हे कोणते कोणते काम आहेत? तुम्ही जे कामं म्हणून आले कोणते कोणते असे काम आहेत की ज्या कामावर तुम्हाला डाऊट आहे बा? डाऊट तर पूर्णच आहे. जर आता शिवतीर्थ लेआउट आहे, इथं एकही माणूस राहत नाही. आज इथं येईन 50 लाख रुपयाचे रस्ते केले. आता रस्ते केले हे म्हणता तुम्ही कसं? 4 महिन्या पहिले तिथं टाउन प्लॅनिंगच्या SDO साहेबांनी दिली परमिशन दिली. जिथं टाउन प्लॅनिंगच्या कायद्यानुसार 4 महिन्यात रस्ते म्हणजे जसं रस्त्या नाल्या सौंदर्यीकरण सर्व करावं लागते. त्याच्यानंतर SDO साहेब प्लॉट विक्रीची परवानगी देतात, आणि परवानगी दिल्यानंतर 4 महिन्यात येईन तिथं रस्ते टाकले. तिथं रस्ते झालेच नाही. येईन फक्त लोकेशन दिलं आणि पूर्ण 50 लाख रुपये खाल्ले. बरं, मग तुमचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी लेआउट झालं त्या लेआउटच्या खासगी लेआउटात येणं सरकारी काम केलं असं तुमचं म्हणणं आहे म्हटलं? आणि तिथं 1 रुपयाचं काम नाही केलं. येईन फक्त लोकेशन दिलं आणि पूर्ण 50 लाख रुपये सरपंच सचिव आणि याचे ग्रामपंचायत अधिकारी येईन 50 लाख रुपये गळप केले. नाही, तुम्ही मधात मला सुरुवातीला बोलताना सांगितलं की 50 लाख रुपये जे आहे म्हटलं काही तहसीलदारांना ते सांगा जरा मला नेमकं. तहसीलदारांना 50 लाख रुपये लय मोठी गोट आहे बाबा. हे सचिव साहेबांना स्वतः म्हटलं आहे ना, आणि माझ्याजवळ ते सबूत आहे. 10 माणसं 11 लोक माझ्याजवळ तयार आहे, आणि याचे स्वतः साक्षीदार सध्या सरपंच साहेब उपसरपंच साहेब तिथे बसले होते. त्याच्या समक्ष म्हटलं त्यानं की बाय तहसीलदार साहेबांना 50 लाख ते तुम्ही त्याच्यासोबत पहा, आम्हाला त्रास देऊ नका. आमचं याच्याशी काही लेनदेन नाहीये. आणि माझ्यासोबत असलेले तिथं आमसभेमध्ये बसणारे जे 8 लोक होते माझ्यासोबत, मी जे बोललो ते सध्या आहेत तयार सांगायला की येणं म्हटलं होतं म्हणून. बरं, आता तुम्ही आता उपोषणाला बसले एवढ्या थंडी गिंडीचं राजे, तर नेमकं तुम्हाला कोणता न्याय पाहिजे सांगा जरा. म्हणजे मला लोकल दाखवले ना ऐकवले बरं होईल ना? आपल्याला न्याय असा पाहिजे, जो रोजगार सेवक आहे त्याला आपल्याला तात्काळ निलंबित करायचा आहे. कारण की जिथं एक महिला सरपंच आहे त्या महिला सरपंचाच्या समोर तो उपसरपंचासोबत शिवीगाळ करते, असली शब्दामध्ये बोलून राहिला. आणि तिथं गावचे सरपंच सचिव उपसरपंच हे असताना हे काहीच बोलून नाही राहिले, याच्यावर काहीच निर्णय नाही घेऊन राहिले. तो खऱ्या अर्थानं गुन्हेगार आहे. तर त्याला त्याच दिवशी निलंबित करायला पाहिजे होतं. आणि सचिव साहेबांना तहसीलदार साहेबाचं नाव कसं घेतलं? याचा अर्थ एक तर तहसीलदार साहेबांना पैसे घेतले, 50 लाख रुपये खाल्ले, आणि जर का नाही खाल्ले तर तहसीलदार साहेबांनी येऊन याच्यावर कारवाई करायला पाहिजे. सचिव आणि रोजगार सेवक दोघे निलंबित पाहिजे. बरोबर, हे तुमची गोष्ट खरी. आता उपोषणाला तुम्ही बसले, तुमचं उपोषण कोणा प्रकारचं आहे? म्हणजे
पिऊन आहे का पाणी पिता का नाही का नेमकं उपोषणाचा प्रकार कोणता आहे तुमचा आता? आपला उपोषणाचा प्रकार असा आहे दादा की आपण जेवण सुद्धा नाही, अन्न जल त्याग उपोषण, म्हणजे काहीच नाही. काहीच नाही, निर्जल हे उपोषण आहे आपलं. म्हणजे आपण पाणी सुद्धा घेणार नाही आणि जेवण सुद्धा करणार नाही. न्याय मिळेपर्यंत आपण असंच उपोषण. तुम्ही एक गोष्ट मला सांगितली, तहसील कार्यालय 50 लाख, हा की राजू माडोसक्या ते टोपी नसल्याने उतरून नाही राहिला का, मला समजून आलं, सांगा ना जरा सक्ती बरोबर. त्या दिवसचा विषय जसा असा झालेला आहे की येईन जसं आम्ही त्याला विचारलं की बा 50 लाख रुपयाचे तुम जो रस्ते जिथे झाले आहे याचा विषय काय आहे, तर येईन असं सांगितलं आपल्याला सचिव साहेबांनी त्या दिवशी की हा जो 50 लाख रुपयाचा जो कार्यक्रम झाला आहे, हा जो निधीचा कार्यक्रम झाला आहे, हा आम्ही ग्रामपंचायतवाल्यांनी नाही केला, हा सर्व कार्यक्रम तहसीलदार साहेबांना केला आणि त्यानं म्हटले म्हणून तिथं कामं झाले. मग आता तहसीलदार साहेबांना केलं म्हणता, तर एखाद्या जर लेआउट जर मला सँक्शन करायचं असेल तर त्या लेआउटात पहिल्यांदा रस्ते, स्ट्रीट लाईट, नाल्या गिल्या करावं लागेल ना. मग ह्या 4-5 महिन्यात कसा कार्यक्रम साधला? हा तर 4-5 महिन्यात कार्यक्रम असा साधला आहे तो 2023 मध्ये 2022च्या 10व्या महिन्यामध्ये परवानगी आहे की बा हा लेआउट विक्रीची परवानगी दिली आहे साहेबांना. तशी माझ्याजवळ त्याची कॉपी आहे. आणि नंतर येईन फेब्रुवारी 2, 2023 मध्ये पुन्हा तिथं रस्ते टाकले. तर आता 4 महिन्यामध्ये रस्ते खराबच नाही होऊ शकत. तर माझं असं म्हणणं आहे, इथं रस्ते झालेच नाहीये. तिथं आधी त्या लेआउट मालकानंच परवानगी घ्यायसाठी रस्ते, नाल्या, सौंदर्यीकरण सगळं त्यानं स्वतः केलं आहे. त्यानं फक्त ग्रामपंचायतनं जसं तिथं आता ग्रामपंचायतच्या म्हटल्यावर ते म्हणतात की तहसीलदार साहेबांना केला, तहसीलदार साहेबांना केलं की ग्रामपंचायतनं केलं, हे तर मला पक्क माहित नाही. पण सचिव साहेबाच्या म्हणण्यानुसार त्यानं स्वतः सांगितलं तहसीलदार साहेबांना टाकलाय. आता हा उघडकीस करावा लागेल ना आपल्याला, कोण टाकलाय तिथं. ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की त्यांचं माझ्या कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे. हे जे काही झालेलं आहे तिथं रस्त्याचं काम झालंय, जो निधी टाकला आहे, हा तहसीलदार साहेबाच्या म्हणण्यानुसार टाकलेला आहे.